अमावास्या आली. अमावास्या आली तर अमावास्याला ना एवढं गुडघ्या एवढं पाणी भरायचं. ते पाणी म्युझिक लाद्या होत्या. त्या टायमाला म्युझिक लाद्या चालायच्या. म्युझिक लाद्यामधून ते पाणी यायचं एवढं. ते झाल्यानंतर रात्री एकदम कोणीतरी असं जसं गळ्यावरती बसलंय आणि गळा दाबायची आणि आपली मान अशी, 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 अशी हलवत राहायची आणि मी स्टोव्ह पेटवला आणि स्टोव्ह जवळ बसले. तेव्हा स्टोव्ह होते, गॅस नव्हता. तर स्टोव्ह पेटवला आणि पाणी गरम करून बसली होती मी अशीच. तर 3 वेळा दार उघडलं आणि नावाने आवाज दिला, "भारती, भारती, भारती" असं 3 आवाज देऊन 3 वेळा दार उघडलं. "नमस्कार, मी भारती. माझं लग्न 1987 मध्ये झालं होतं आणि ही घटना तेव्हा घडली होती, जेव्हा आम्ही गोंदवलीमध्ये राहायला होतो, अंधेरी गोंदवली." तर रात्री असंच 10 दिवस झाले होते लग्न होऊन आणि रात्री जसं कुणी मारायचं तोंडामध्ये, कधी अंगाला मारायचे, कधी पाठीत मारायचे, असं म्हणजे 10 दिवस कंटिन्यूच चाललं होतं. तर मी ह्यांना एकदा असंच बोलली, "अहो मला ना असं असं होतंय." ते बोलले, "काही नाही, तुला असं भास होत असेल." मी बोलली, "नाही, खरंच मला होतं असं." तर बोलले, "नाही, तुला भास होत असेल." मग ते झाल्यानंतर रात्री एकदम कोणीतरी असं जसं गळ्यावरती बसलंय आणि गळा दाबायचा आणि आपली मान अशी, 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 अशी हलवत राहायची. तर मग ह्यांना धक्का लागायचा. जेव्हा मान हलवायची, जोरजोरात हलायची, तर ह्यांना धक्का लागला. ह्यांना धक्का लागल्यानंतर हे बोलले, "भारती, काय झालं? उशी झोप, उशी झोप." तर मला हे उशीवर झोपायला सांगायचे. तसं मला मग आवाज असा बाहेर पडेना झाला. मी बोलायची, "काय माहिती, पाणी द्या, पाणी द्या." माझा आवाज एकदम बसल्यासारखा झाला. मग हे बोलले, "भारती, उशी झोप." ते पण कंटिन्यू 10, 15, 20 दिवस चाललं होतं. कंटिन्यूच चालू होतं. त्याच्यानंतर एकदा हे तेव्हा रिक्षा चालवायचे. परिस्थिती थोडी वाईट होती रिक्षा चालवायची. तर हे गेले बाथरूमला 4, 4:30च्या दरम्यान बाथरूमला गेले आणि मी स्टोव्ह सकाळच्या. पेटवला. हां, सकाळचे. आणि मी स्टोव्ह पेटवला आणि स्टोव्ह जवळ बसले. तेव्हा स्टोव्ह होते, गॅस नव्हता. तर स्टोव्ह पेटवला आणि पाणी गरम करून बसली होती मी अशीच. तर 3 वेळा दार उघडलं आणि नावाने आवाज दिला, "भारती, भारती, भारती" असं 3 आवाज देऊन 3 वेळा दार उघडलं. तर मला वाटलं हेच आले. मग मी आपला डब्बा भरला पाण्याचा आणि बाहेर ठेवला. ते पाय बाहेर धुवून नंतर घरात यायचे. बाहेर ठेवला आणि मी येऊन बसली. 5 मिनिटं झाली, 6 मिनिटं झाली, यायलाच तयार नाही. म्हटलं यांना राग आला असेल आणि यांना हातामध्ये वस्तू घ्यायची सवय होती. खाली ठेवलं तर त्यांना राग यायचा. म्हणून मला असं वाटलं की त्यांना राग आला. म्हणून मी गेली आणि डब्बा उचलला आणि अशी द्यायला गेली. तितक्यात ते समोरून येतायत. मला बोलतात, "तू बाहेर काय करत होतीस?" तर मी बोलले, "तुम्ही आवाज दिला ना पाणी दे म्हणून, मी बाहेर आली." ते बोलले, "चल आता आत चल." आणि मी आल्याशिवाय मला बघितल्याशिवाय दार तू उघडायचं नाही. मग मी आत जाऊन बसली. मला काहीच सांगितलं नाही ही गोष्ट. त्याच्यानंतर मग अमावास्या आली. अमावास्या आली तर अमावास्याला ना एवढं गुडघ्या एवढं पाणी भरायचं. ते पाणी म्युझिक लाद्या होत्या. त्या टायमाला म्युझिक लाद्या चालायच्या. म्युझिक लाद्यामधून ते पाणी यायचं एवढं आणि त्याच्यामध्ये लाईट पण गेली. लाईट गेली तर मी ह्यांना उठवलं. मी म्हणलं, "हो, जरा बघा ना, लाईट गेली जरा." त्या टायमाला रॉकेलच्या बत्त्या लावायच्या. आज 40 वर्ष पूर्वीची गोष्ट ही. बत्त्या लावायच्या. तर मी ह्यांना म्हटलं, "हो, जरा बत्ती लावा ना." तर हे बोलले, "काय तुला जरा पण बर्दाश्त होत नाही काळोख?" तर आम्ही उठून दोघं पण बेडवरतीच बसलोय असं आणि पाणी भरलं होतं आणि तिथून किचनच्या इथून ना असा साप, साप, साप करत आमच्याकडे येत असं वाटलं आमच्याकडे कोणी येतंय. 4-5 वेळा असं उचललं. तर ह्यांनी शिव्या घालायचं चालू केलं. "कोण आहे रे? मैं देखता हूँ." असं तसं काहीतरी शिव्या दिल्या 2-4. तसं ते आवाज थांबला. मग ह्यांनी मला साईडला घेतलं, कडे असं म्हणजे हाताला आणि बोलले, "तू इथं उभी राहा, मी बत्ती लावतो आणि नंतर मग ये." मग हे उठले, मला साईडला केलं आणि बत्ती लावली. बघितलं तर कोणीच नाही आणि गुडघ्या एवढं पाणी भरलेलं. तर तुम्ही बोललात की तुमच्या घरी पाणी भरलेलं, तर त्या दिवशी काय पाऊस होता का? त्यावेळी पाऊस नव्हता. ते अमावास्याला ना पॅटेक्स लाद्या होत्या. त्या पॅटेक्स लाद्यामधून ते पाणी वर यायचं. कारण ती जागा ना खाडीची होती. अच्छा. हां, ती जागा खाडीची होती. त्याच्यानंतर मग काही कारणाने आम्हाला असं तो रूम विकावं लागलं. कारण माझ्या सासूचं थोडं कर्ज होतं ₹25,000. त्या काळात 25,000 बोलले तर हं. 25,00,000 रुपये होते असं. बरोबर, तर बरोबर. ते हां. 25,000 ते आम्ही कर्ज दिलं आणि तो रूम आम्ही खाली केला आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो.
तर तुम्ही तिथून निघालात, दुसऱ्या ठिकाणी गेले राहायला, तर तुम्हाला ते समजलं का तिथे काय होतं? आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो राहायला, तर मग माझ्या मिस्टरांनी मला ते सांगितलं, की तिकडे तेव्हा मला सांगितलं नाही कारण मी थोडी घाबरेल. म्हणून नंतर त्यांनी मला हे सांगितलं, की ती बावडी होती, बावडीमध्ये एक माणूस मेला होता. तर ते लोकं पाणी भरायचे तर घाबरायचे. तर माणूस सगळ्यांना सतवायचा तिथे, लोकांना सतवायचा. तर ते लोकं ना पाणी भरायचं बंद केलं आणि कचरा टाकायचं चालू केलं. कचरा, घाण आणून, कुणाची रॅबिट आणून, घर बनत असलं तर त्यांचं ते माती आणून असं करून बावडी ती भरून गेली, एकदम फुल भरली. त्याच्यानंतर मग माझे मिस्टर तेव्हा जरा होते 19-20 वर्षाची. तेव्हा मग त्यांनी ते आणि माझ्या दीराने मिळून ते रॅबिट आणून, ते रॅबिट टाकून ती बावडी बंद करून त्याच्यावरती रूम बांधला. रूम बांधला तर ते आम्ही ते रूम बांधला तर मी नवीन होती. ह्यांना काही त्रास व्हायचा नाही. मी जेव्हा गेली लग्न करून तर मला त्रास व्हायला लागला. तेव्हा मग माझे मिस्टर बोलले, "तिकडे असं झालं होतं, एक माणूस मेला होता म्हणून तुला सांगितलं नाही, तू घाबरशील." तर ही ती घटना होती. तर तुम्ही तिथून निघालात आणि आता तिथे काय आहे? हां, तिथली आता जागा डेव्हलप झाली. तिथे आता शोरूम झाले, बिल्डिंगी झाले. काही लोकांना त्या बिल्डिंगमध्ये दिलं जागा राहायला. थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. हा एक खूप भयानक अनुभव होता आणि ह्यांच्याकडे अजूनही अनुभव आहे आपल्यासोबत शेअर करायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.